सारखा नाग लेकरं पडायचा आणि कुठे बी गप व्हायचा. अहो भुजंगाचा म्हणजे भोळ्या शंकराचा अवतार म्हणजे माझा बाळमामा आहे. हो या धर्तरीवर अवतार घ्यायचं माझ्या शिवशंकराने ठरवलं. पण आईबाप भावांना नेमकं कुणाच्या पोटाला जन्म घ्यायचा आणि आपल्या इथे सुद्धा देव फिरला त्याच्या नाव. अहो जन्म घ्यावा तर पुण्यवान आईबाप पाहिजे. म्हणून देव फिरत 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 आणि कुठल्या धर्मावर अन्याय होईल तिथंच देव जन्म घेतो. म्हणून सगळ्या धर्मामध्ये ऐका, प्रत्येक जातीमध्ये या प्रत्येक संतांना अवतार घेतला आणि प्रत्येक जातीचा आणि कुळाचा उद्धार केला. पण ही धनगराची जात जी होती ती मेंढ्या राखण्याच्या नादात त्या जातीचा उद्धार करण्यासाठी कुठला संत नव्हता. म्हणून बाळूमामाच्या आरतीत सुद्धा आहे बघा, धनगर कुळाचा उद्धार झाला आणि अवतरले संत आकुळ गावाला. म्हणून या धनगर कुळाला हॅलो ऐका, दत्ता लवटे, दत्ता नवनाथ लवटे अरे चार कैल्या वाहू दिली वागाना. आणि तेव्हा त्या टायमाला मंदिर झालंय. 51 रुपयाचा धर्म केलाय पहिला, मग पैसे दिले आता. आणि या गावानं मदत केली म्हणून देऊळ उभं राहिलंय सध्या नाव. म्हणून तर अशा एका आरतीचं काम नसतं बरं का. हा खेळ आणि 5-5 हजारानं वर्गणी दिलेली वागावतोने म्हणून देऊळ उभं राहिलं. हा खेळ नव्हे एक कल्याचा आणि म्हणून ही मेळ जमविला असं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. आणि म्हणून माणसं बी मिळाली अनुदेवासारखी. हो ओव्याचा संघ बी तसाच कुर्बानांना गेलं. त्यांना सुद्धा काय का होईना स्वर्गामध्ये सुख लागावं असं ते नाव. ऐका आणि लक्ष द्या. दादा पप्पा पैसे द्यायला तुलसीराम दादा तांबे अरे ढोल्याचा ढोल बघून आपल्याला घोडा आणा म्हणून 500 रुपये दिले. तसंच बिरमल दादा तांबे या दोघं लेखाची नावं सांगून बापानं 501 रुपयाचं बक्षीस दिले. अरे ढोल्याच्या हाण्या तर म्हणले आपल्या इथं हिंडत होता पण घर 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 फिरायला लागलाय का अहो, अजून देवानं नातू पोलीस केलाय आता. भावा सवा लागतो देवावर, देव कमी पडून देत नाही. आम्हाला सांगायचंय सज्जन माझा ऍक्सिडेंट झाला आणि आपल्या हेल्याचा तिकडे नंबर काढायचा टाइम होता. अहो माणसं म्हणते ती यांचं काय खरं, ही धोत्र घालते ती, वव्याच काय म्हणते ती, कीर्तनच काय करते ती, पुरीची केसच काय कापले ती, पुरीला कुस्तीच काय खेळवते ती. अहो असं माणसं म्हणत होती. पण या माझ्या बाळूमामाचा आणि विठ्ठल देवाचा हात माझ्या शिरावर होता. आज हिथं तिथं नाही बर का. ज्याला या भारत देशाचं नाक म्हणलं जातं असं असणारं जम्मू काश्मीर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन या महाराष्ट्र देशातला पहिला नंबर तर काढलाच काढला, पण या भारत देशातनं सुद्धा पहिला नंबर काढला. तसंच आता 4 महिन्यापूर्वी नेपाळला स्पर्धा झाली. इम्फाळ आणि नेपाळ या बॉर्डरवर स्पर्धा होती. या महाराष्ट्र देशातून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला पहिला नंबर माझा निघाला. आणि तिथून त्या इम्फाळ मध्ये आम्हाला या महाराष्ट्र सरकारनं विमानात नेलं. विमानात तरी कृपा कुणाची, तर या नाडी गावातनं जाऊन विमानाने प्रवास केलेली या माझ्या अरे बाबा हारायला लागले होते. दादाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून फोन कळाल्यावर पण माझ्या विठ्ठलवीर देवाचं बाळूमामाचं नाव घेतलं आणि शेवटची मॅच मात्र नुसत्या ढकलण्यावर जिंकली. या देवाची ताकद असावी लागते बाबा. या बाळूमामाने मला ताकद दिली. माझा विठ्ठलवीर देवाचा भंडारा मी कपाळा लावून हिंडते. या बाळूमामाच्या मल्हार आकाश तांबे यांनी सुद्धा घोडा आणा म्हणून 101 रुपये दिलेला आहे. आणि सगळ्याला मिळून आता मंकाकाने काय केलंय, काय केलं? भगवान शंकराची बहीण आहे. हा माहेराला जावं एक बार. बरं. माहेरचा देव आहे. माझा माहेर नाडी गावा, माझा माहेर नाडी गावा. माहेर नाडी गावा, माझा माहेर नाडी
झालेला आहे का? हो अरे बाबा त्यांनी सुद्धा गावाची सेवा केली. कुठं फटादारात आला समजून काढायचा. बरं कधी दगड घोडा वाटायला दिसला उचलून टाकायचा. असं या नाडी गावाचं सरपंच बापूसाहेब खरात यांना सुद्धा आता तिकडं महाबळेश्वरला तिकडं त्या साईडला सरपंच एक नंबरचं सरपंच म्हणून त्यांना तिथं सन्मान चिन्ह भेटलं. या सगळ्या महाराष्ट्रातून निवडक सरपंच त्या ठिकाणी आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना तो अवॉर्ड भेटला. अशा सरपंच साहेबांनी सुद्धा 101 रुपयाची देणगी दान दिली बरं का. आपल्या देवाला घोडा आणा म्हणून. हो आणि म्हणून झालेली एवढी सेवा बाळूमामाच्या चरणावर वंदन करून अर्पण करतो. आणि आता आरतीला सुरुवात होणार आहे. आणि अगदी आता काहीच मिनिटांमध्ये आरतीला सुरुवात होणार आहे. हा थांबा. भागवत लिंबाची खताळ. हो अरे लिंबाची खताळाचा काय ताल बघितलेला आहे म्या. आमच्या वडिलांनी साले घातले. अरे भीमराव पैलवान आणि आप्पा कारभारी असं दांडगा गावामध्ये कुटुंब होतात. वाघासारखा लिंबा खातात. त्याचा धाकटा मुलगा भागवत आला त्याला आणि 2 पोजून सांभाळलं.